नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपले हिस्ट्री अँड सोशोलॉजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे। आपण इतिहासामध्ये प्रकरण 11 अभ्यासतोय आणि या 11व्या प्रकरणामध्ये आज आपण युवकासंदर्भातली धोरण आणि माहितीचा अधिकार असे दोन भाग या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत। आता पहा, भारत आणि भारतामध्ये असलेलं युवकांच्या संदर्भातलं धोरण, युवक म्हणजे तरुण वर्ग। आता जागतिक स्तरावर भारत आणि भारतामध्ये असलेल्या युवक वर्गांची संख्या जर आपण पाहिली तर यामध्ये असं म्हणता येतं आपल्याला की भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे। म्हणजे जागतिक स्तरावरती सगळ्यात जास्त जी काही लोकसंख्या भारताची आहे त्यामध्ये युवकांची लोकसंख्या ही जास्तीची या ठिकाणी आहे। आता असा हा जो युवक वर्ग आहे, मग युवक म्हणायचं कुणाला, तर या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं वय वर्ष 15 ते वय वर्ष 29, वय वर्ष 15 ते वय वर्ष 29 या दरम्यानची जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येला युवक असं संबोधलं जातं। आणि अशी ही लोकसंख्या वय वर्ष 15 ते वय वर्ष 29 अशी ही लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येचं प्रमाण भारतीय लोकसंख्येमध्ये या ठिकाणी जास्तीचं असलेलं आपल्याला दिसतं। आणि त्यामुळेच सर्वाधिक लोकसंख्या ही भारतामध्ये आहे असं म्हटलं जातं। आणि कुठल्याही देशाचं भवितव्य हे त्या राष्ट्रामध्ये असलेल्या युवकांच्या हाती असलेलं दिसतं। आणि त्यामुळं भारतामध्ये जी ही युवकांची जास्तीची संख्या आहे, अशा युवक वर्गाला जर आपण शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, मोठ्या प्रमाणात त्यांचं कौशल्य जर आपण या ठिकाणी विकसित केलं, त्यांचं कौशल्य विकसित होणारी, त्यांचं स्किल डेव्हलप होणारे कार्यक्रम जर आपण या ठिकाणी हाती घेतले, तर अशा या युवक वर्गाचा आपण म्हणूया भारताच्या विकासामध्ये ते महत्वाचं योगदान देऊ शकतील किंवा चांगल्या प्रकारे हातभार असा हा युवक वर्ग भारताच्या विकासामध्ये या ठिकाणी लागू शकेल। या संदर्भामध्ये 1972 नेहरू युवा केंद्र ही संघटना स्थापन झाली। 1972 नेहरू युवा केंद्र हे संघटन या ठिकाणी स्थापन झालं आणि नेहरू युवा केंद्र संघटनेच्या मार्फत मग युवकांना प्रशिक्षण देणं या ठिकाणी सुरू झालं। केंद्र सरकारच्या मार्फत मग या नेहरू युवा केंद्र संघटनेच्या मार्फत युवकांना प्रशिक्षण देणं सुरू झालं। केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये युवकांच्या संदर्भामध्ये जे कार्यक्रम होते, हे सर्व कार्यक्रम मग पुढील कालावधीमध्ये राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम यामध्ये विलीन करण्यात आले। म्हणजेच नेहरू युवा केंद्र संघटनेच्या मार्फत युवकांच्या संदर्भामध्ये जे काही कार्यक्रम हाती घेतले जात होते, त्या सर्व कार्यक्रमांचं विलिनीकरण राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम यामध्ये करण्यात आलं। आणि मग हे जे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमाच्या अंतर्गत साक्षरता वाढवणं आहे, शैक्षणिक विकास करणं आहे, आरोग्य आणि स्वच्छता आहे, कुटुंब कल्याण आहे, पर्यावरण आहे, संरक्षण आहे, सामाजिक प्रश्नाच्या संदर्भातील जागृती आहे, ग्रामीण विकास आहे, कौशल्य विकास आहे, स्वयंरोजगार आहे। हे जे काही सगळे विषय आहेत, या विषयावरती या राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी भर देण्यात आला
आणि मोठ्या प्रमाणात युवक वर्गामध्ये जनजागृती घडवून आणू, असा हा जो युवक वर्ग आहे याला शिक्षणाच्या सर्व संधी आपल्याला कशा उपलब्ध करून देता येतील आणि याच्यामधले कौशल्य कशा आपल्याला विकसित करता येतील, जेणेकरून राष्ट्राच्या विकासामध्ये युवकांचा हातभार हा या ठिकाणी जास्तीचा लागेल. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की असा हा जो युवक वर्ग आहे, या युवक वर्गाच्या संदर्भामध्ये 12 जानेवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल राष्ट्रीय युवक दिन कोणता, असा प्रश्न तुम्हाला एखाद्या वेळेस विचारला जाईल, तर तो आहे 12 जानेवारी. आता हा 12 जानेवारी दिवस जर आपण पाहिला तर हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस मग राष्ट्रीय युवक दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो अथवा पाळला जातो. आणि मग अशा या जानेवारी महिन्यामध्ये राष्ट्रीय युवक महोत्सव साजरे केले जात आहेत. राष्ट्रीय युवक महोत्सवाचं आयोजन केलं जातं. मग केंद्र सरकार असेल अथवा राज्य सरकार असेल, या दोन्ही सरकारच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी राष्ट्रीय युवक महोत्सवाचं आयोजन ठिकठिकाणी केलं जातं. आणि युवकांमध्ये जे कौशल्य आहेत, युवकांमध्ये जे कला गुण आहेत, अशा या कौशल्य आणि कला गुणाला वाव देण्याचे कार्यक्रम या राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं जानेवारीमध्ये हाती घेतलेले आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजेच त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आपल्याला असं सांगता येतं की युथ हॉस्टेल्सची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली. युथ हॉस्टेल्स, आता पहा, युवकांमध्ये साहसी वृत्ती निर्माण करण्यासाठी, युवकांमध्ये धाडसी वृत्ती या ठिकाणी निर्माण करण्यासाठी युथ हॉस्टेलची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. म्हणजे युवकांसाठी असलेली वसतिगृह. आता युवकांसाठी ही वसतिगृह या ठिकाणी निर्माण करण्यात आली. यासाठी केंद्र आणि राज्य या दोघांच्या सहकार्यामधून ठिकठिकाणी देशभरामध्ये हॉस्टेल्स अथवा वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. जे जे ठिकाणं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाची आहेत, अशा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाच्या ठिकाणी युवकांना स्वस्तामध्ये आणि कमी खर्चामध्ये या ठिकाणी राहता यावं, या दृष्टिकोनातून अशा या हॉस्टेल्सची अथवा वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. आणि देशभरामध्ये जवळपास 83 वसतिगृह अथवा हॉस्टेल्स या ठिकाणी स्थापन करण्यात आले की ज्यामध्ये युवक वर्ग कमी खर्चामध्ये या ठिकाणी राहायला लागला. त्याचबरोबर अशा या युवक वर्गाकडे लक्ष देण्याचं काम स्काउट आणि गाईड या मार्फतही, या संघटनेच्या मार्फतही या ठिकाणी होत असलेले दिसतं. अशा या स्काउट आणि गाईड या संघटनेच्या मार्फत राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना इत्यादी सारख्या या योजनांमधून युवकांना विविध संदर्भातलं प्रशिक्षण महाविद्यालयीन पातळीवर देण्यात येत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे या पद्धतीनं आपण म्हणूया की या ठिकाणचा जो युवक वर्ग आहे, या युवक वर्गाच्या संदर्भामध्ये भारतामध्ये या पद्धतीने या ठिकाणी कार्य होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा भाग विद्यार्थी मित्रांनो या 11व्या प्रकरणामधला आहे, तो आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. म्हणजे माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे, हा कायदा कधी आला तर 2005 ला आला. एमसीक्यू मध्ये हाही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. माहितीचा अधिकार अधिनियम 2005. आता पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा भारतामध्ये झाला, परंतु माहितीचा अधिकार हा कायदा जर आपण पाहिला तर जगामध्ये सर्वप्रथम माहितीचा अधिकार हा कायदा जगामध्ये सर्वप्रथम 1776 ला स्वीडनमध्ये आला. जगामध्ये सर्वप्रथम स्वीडनमध्ये 1776 मध्ये तो लागू झाला. त्यानंतर 1946 ला संयुक्त राष्ट्र संघटना, 1946 संयुक्त राष्ट्र संघटना, या संयुक्त राष्ट्र संघटनेनं सांगितलं की माहितीचा अधिकार हा मूलभूत स्वरूपाचा अधिकार समजण्यात यावा. माहितीचा अधिकार हा मूलभूत स्वरूपाचा अधिकार समजण्यात यावा किंवा याला मूलभूत अधिकार, माहितीच्या अधिकाराला मूलभूत अधिकार असं संयुक्त राष्ट्र संघटनेनं 1946 ला या ठिकाणी आपण जाहीर केलेलं दिसून येतं. तर 1982 मध्ये
भारतामधलं चित्रण जर आपण पाहिलं तर 1982 भारतामधलं ठिकाण आहे जयपूर. या जयपूर शहरामध्ये A.K. कुलवाल, जयपूर शहर A.K. कुलवाल यांनी या माहितीच्या अधिकारासाठी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि जयपूर शहरामध्ये जो अस्वच्छता आहे या अस्वच्छतेच्या संदर्भामध्ये नगरपालिका काय कारवाई या ठिकाणी करते हे समजून घेण्यासाठी कुलवाल यांनी एक अर्ज सादर केला. आणि हा जो अर्ज कुलवाल यांनी सादर केला या संदर्भामध्ये मग उच्च न्यायालयामध्ये खटल्यामध्ये न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रामध्ये माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असं स्पष्टीकरण दिलं. माहितीचा अधिकार हा नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे असं निकालपत्रामध्ये न्यायालयानं या ठिकाणी स्पष्ट केलं. हे प्रकरण 1982 जयपूर या ठिकाणचं कुलवाल यांनी केलं. त्यानंतर 1990 मध्ये राजस्थान मधलं प्रकरण आपल्याला सांगता येतं. राजस्थानची घटना आपल्याला सांगता येते. 1990 राजस्थान, श्रीमती अरुणा रॉय. 1990 राजस्थान, श्रीमती अरुणा रॉय यांनी एक संघटन स्थापन केलं. त्या संघटनेचं नाव आहे मजदूर किसान शक्ती संघटना. मजदूर किसान शक्ती संघटना ही चळवळ त्यांनी राजस्थानमध्ये या ठिकाणी हाती घेतली आणि या चळवळीनं माहितीचा अधिकार जो आहे या माहितीच्या अधिकाराची गरज या ठिकाणी व्यक्त केली. श्रीमती अरुणा रॉय यांनी माहितीच्या अधिकाराची गरज कशा पद्धतीची आहे ही मजूर किसान शक्ती संघटना या चळवळीच्या मार्फत त्यांनी माहितीच्या अधिकाराची चळवळ या ठिकाणी निर्माण केली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1996चं प्रकरण आपल्याला सांगता येतं ते आहे बिलासपूरचे विभागीय आयुक्त हर्ष मंडल. 1996 बिलासपूरचे विभागीय आयुक्त आहेत हर्ष मंडल यांनी अन्नधान्य वितरण व्यवस्था व रोजगार विनिमय, अन्नधान्य वितरण व्यवस्था व रोजगार विनिमय या संदर्भातली माहिती उघड करण्याचं धाडस त्यांनी बिलासपूर या ठिकाणच्या विभागीय आयुक्तानं केलं आणि माहिती उघड केली. त्यानंतर महाराष्ट्राचं चित्रण जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हे अलीकडील प्रकरण आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे अण्णा हजारे समाजसेवक आहेत या अण्णा हजारेनं महाराष्ट्रामध्ये या माहितीच्या अधिकारासाठी 2001 मध्ये निर्णायक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी हाती घेतलं. समाजसुधारक समाजसेवक अण्णा हजारे यांनी 2001 मध्ये माहितीच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये मग या ठिकाणी आंदोलन हाती घेतलं आणि त्यामधून आपण म्हणूया की 2005चं अधिनियम या ठिकाणी आलं. आणि हा जो कायदा आहे हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला. 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लागू करण्यात आला. हा कायदा जर आपण पाहिला तर या कायद्याच्या आधारे आपण जी माहिती या ठिकाणी पाहतोय या माहितीचा अर्थ जर आपण पाहिला तर यामध्ये आपल्याला सांगता येतं अभिलेख आहे म्हणजे रेकॉर्ड्स आहेत, दस्तऐवज आहेत, मेमो आहे, ईमेल आहे, अभिप्राय आहे, सल्ला आहे, प्रसिद्धी पत्रके आहेत, परिपत्रके आहेत, आदेश आहेत, रोजवह्या आहेत, निविदा आहेत, अहवाल आहेत, पत्रव्यवहार आहे, नमुने आहे, प्रतिमाने आहे. इतकेच नव्हे तर आपण म्हणूया सार्वजनिक प्राधिकरणामध्ये अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखाली उपलब्ध होऊ शकणारी एखाद्या खाजगी संस्थेविषयीची किंवा व्यक्तिविषयक माहिती या सगळ्याच माहितीचा किंवा इन्फॉर्मेशनचा या व्याख्येमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये समावेश करण्यात आलेला दिसतो. असा हा माहितीचा अधिकार जर आपण पाहिला तर राईट टू इन्फॉर्मेशन आपण म्हणूया हा एक नागरिकाचा हक्क या ठिकाणी बनला. आणि हा जो नागरिकाचा हक्क या ठिकाणी बनला यामध्ये कामाची दस्तऐवजाचे अभिलेखांची पाहणी करणं आहे, अभिलेखांची अधिकृत स्वरूपाची प्रत मिळवणं आहे, टिपणं काढणं आहे, उतारे मिळवणं आहे,
प्रमाणित स्वरूपाच्या सामुग्रीचे नमुने मिळवणं आहे. मग सीडी आहे, फ्लॉपी आहे, टेप आहे, व्हिडिओ कॅसेट आहे, अशा स्वरूपामध्ये किंवा ही माहिती जर संगणकात साठवलेली असेल तर तिच्या मुद्रित प्रती मिळवण्याचा अधिकार या माहितीच्या अधिकारामध्ये अधोरेखित करण्यात आलेला दिसतोय आपल्याला. आणि मग अशा या माहितीच्या अधिकाराच्या अनुसार आपण म्हणूया नागरिक सार्वजनिक प्राधिकरणाची किंवा नागरिक आपण म्हणूया सार्वजनिक प्राधिकरणाच्या माहिती अधिकाराकडे लेखी स्वरूपाचा अर्ज या ठिकाणी करून माहिती मागवू शकतायत. या पद्धतीचा हा माहिती अधिकार कायदाही 2005 या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतोय आणि त्याची माहिती आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी सांगतायत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया.